मकर राशी ही राशीचक्रातील 10वी रास आणि ती गंभीरता आणि आर्थिक बाबतीत काटकसरीचे प्रतिनिधित्व करते. मकर राशीचे लोक बरेच स्थिर असतात, पण भौतिकवादी असतात आणि इतरांइतके लवकर वचनबद्धता करत नाहीत. त्यांचे स्वरूप कडक असते आणि त्यांच्या स्टाईल सेन्समध्ये बरेच राखाडी रंग असतात. मकर लग्न ही 10वी राशी आहे आणि राशीचक्रातील तिचा विस्तार 270 ते 300 अंशापर्यंत आहे. मकर लग्न म्हणून तुम्ही व्यावहारिक आहात, जिथे घटना आणि नातेसंबंधांबद्दल लहरी असणे ही तुमची शैली नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या वास्तविकतेशी संपर्कात असता आणि नशिबापेक्षा तुमच्या कठोर परिश्रमांवर आणि प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवता. शनी हा मकर राशीचा स्वामी मानला जातो, जो शिस्त, कामातील समर्पण, गांभीर्य आणि तुमच्या वचनबद्धतेप्रती कर्तव्याची तीव्र भावना असलेला जबाबदार व्यक्तीचे प्रतीक आहे. तो मकर आणि कुंभ राशींना त्याचे अधिपती म्हणून नियंत्रित करतो. मकर राशीमध्ये 3 नक्षत्र येतात. त्यातील उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचे राज्य आहे. शनी तुळ राशीत उच्च आहे, तर मेष राशीत क्षीण आहे. शनीचा बुध आणि शुक्र यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि तो सूर्य, चंद्र आणि मंगळ यांच्या विरुद्ध आहे, तर तो गुरु आणि मंगळ यांच्याशी तटस्थ संबंध आहे. मकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि जी तुम्हाला खूप मेहनती बनवते आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू शकता. मकर राशीकडे इतरांना प्रेरणा देण्याची आणि परिपक्वता आणि प्रेरणा दर्शविणारे अंतर्निहित नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मकर राशी तुमच्या विश्वासार्हतेसाठी आणि दृढवृत्तीसाठी ओळखले जातात, जे त्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ते साध्य करण्यास प्रवृत्त करते. मकर राशीच्या लग्नाचे चेहऱ्याचे स्वरूप आणि शारीरिक वैशिष्ट्ये पाहता तर मकर लग्नाच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि देखावा सुसंस्कृत असतो. शरीराची रचना सडपातळ असते, चालण्यात सहजता असते, उंची कमी किंवा मध्यम असू शकते. आकर्षक वैशिष्ट्ये तुम्हाला आकर्षक बनवतात. तुम्हाला इतरांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेवर जास्त विश्वास ठेवण्याची सवय आहे आणि तुमच्या दिसण्याबद्दल तुम्हाला कमी काळजी असते. मकर लग्नाच्या पुरुषांच्या भुवया उंच असतात. त्यांची उंची मध्यम आणि सरासरी असते. त्यांचे डोळे लक्ष केंद्रित आणि गंभीर असतात, परंतु चांगले सजवलेले स्वरूप हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बलस्थान असते. मकर लग्नाच्या महिलांची उंची कमी असते आणि डोके मोठे असते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नेहमीच्या उंचीपेक्षा उंची असल्याचा खोटा आभास मिळतो. शरीराची चौकट लहान असते, परंतु त्यांचे डोळे गंभीर असतात आणि दृष्टी केंद्रित असते. मकर राशीचे व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही तुमच्या वचनबद्धतेबद्दल खूप जबाबदार आहात. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही क्वचितच तुमचा संयम गमावता आणि तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुढे जाता, परंतु अपयशाबाबत असुरक्षित असता. विश्वासार्ह आणि जबाबदार असता. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल खूप वचनबद्ध आहात आणि कोणत्याही गोष्टीबद्दल तुमचा विश्वासार्ह दृष्टिकोन इतरांना खात्री देतो की वचनबद्धता पूर्ण होईल. शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याच्या बाजूने आहात आणि ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात एका विशिष्ट क्रमाने सहजतेने हालचाल करता. एकदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले की ते साध्य करण्यासाठी तुमच्यात सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची क्षमता असते. मकर राशीचे लोक हे निष्ठावंत आणि महत्त्वाकांक्षी असतात. या राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी आणि महान विचारवंत आहात, जे यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी कार्यक्रमांचे पूर्वनियोजन करण्यावर विश्वास ठेवतात. यांच्याकडे स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे, परंतु स्वतःसाठी आणि त्यांच्या संस्थेसाठी प्रामाणिकपणे अत्यंत कठोर परिश्रम करतात. मकर राशीचे लोक स्वभावाने खूप जबाबदार आहेत आणि त्यांचे कुटुंब आरामदायी आणि आनंदी करण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करतात आणि खर्चही करतात. तुम्ही यांना भौतिक आनंद देण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यांना किंवा तुमच्या जोडीदाराला तुमचे प्रेम आणि आपुलकी दाखवू शकणार नाही, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. गणात्मक आणि हुशार. मकर राशी तुम्हाला तुमच्या योजना इतरांसोबत शेअर करायला आवडत नाहीत, पण त्यांच्या अचानक कृतीवरून असे दिसून येते की ते काही मोजकेच धोके घेत आहेत, ज्यामध्ये फायदा होण्याची शक्यता चांगली आहे, परंतु त्यांची कृती ठोस आकार घेईपर्यंत कोणालाही कळत नाही. त्यांच्याकडे योग्य क्षणाची धीराने वाट पाहण्याची क्षमता आहे, जी त्यांना कामाच्या आघाडीवर अद्वितीय आणि यशस्वी बनवते. मकर राशीचे लोक हे संयमी आणि वक्तृत्ववान असतात. यांचा स्वभाव संयमी आहे आणि यांचे विचार वैयक्तिक ठेवायला यांना आवडतात, जे तुमच्या सभोवतालच्या नैराश्याचे किंवा निराशेचे वातावरण प्रतिबिंबित करू शकते. या राशीच्या लोकांना एकटे राहणे, स्वतंत्र राहणे आणि यांच्या कामावर आणि वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे आवडते. यांचे भाषण इतरांशी बोलणे स्पष्ट आणि अर्थपूर्ण आहे,
परंतु गरज पडल्यास या राशीचे लोक मुद्दा सिद्ध करण्यासाठी थेट आणि ठामपणे संवाद साधू शकतात. मकर राशीचे लग्न आणि प्रेम जीवन. मकर लग्नाच्या व्यक्ती म्हणून नातेसंबंध आणि प्रेम हे तुमचे बलस्थान नाही, परंतु एकदा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भावनिकरित्या जोडले गेल्यावर तुम्ही नातेसंबंध यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल. प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये तुम्हाला इतरांसाठी त्याग करायला आवडेल, परंतु तुम्ही इतरांच्या चिंतांकडे चांगले लक्ष देत नाही. मकर राशीतील श्रवण नक्षत्र वगळता आणि यामुळे नातेसंबंधांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. मकर लग्नाच्या जातकांनो, तुमचे मकर, वृषभ आणि कन्या लग्नाच्या जातकांसोबत चांगले जुळणार आहे, कारण ते तुमच्या वचनबद्धतेप्रती तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम समजून घेतात आणि त्यांची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे करिअर पाहता तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप गंभीर आणि समर्पित आहात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल. तुमच्यासाठी काम करणाऱ्या किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या इतरांबद्दल तुमचा दृष्टिकोन संतुलित आहे, राजनैतिक आणि काळजी घेणारा आहे. तुमच्याकडे संबंधित बाबींवर पक्षपाती मत देण्याची क्षमता आहे. म्हणून न्यायाधीश, वकील, CEO किंवा प्रकल्प किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या हाताळू शकणारे कोणतेही उच्च पदस्थ पद तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही यामध्ये चांगले काम करण्याची शक्यता आहे. जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात, नोकरीत नेहमीच मोजमाप केलेले जोखीम घ्याल. मकर राशी, तुमचे आरोग्य चांगले आहे आणि सामान्य असेल, परंतु तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संतुलन राखले पाहिजे. तुमच्या कामाच्या वेळापत्रकात आणि तुमच्या प्रियजनांसोबत घालवलेल्या वेळेत पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला योग आणि ध्यानाचा सरावासह चांगल्या आहाराच्या सवयी ठेवाव्या लागतील. मकर लग्नाची मानसिक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही खूप कुटुंबाभिमुख आहात. तुम्हाला नियमित कामात शिस्त आणि सुव्यवस्थेने काम करायला आवडते, परंतु तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जण तुमच्या निर्बंधांशी सहमत होणार नाही, विशेषतः मुले. म्हणून तुम्हाला अधिकारवादी होण्यापेक्षा संतुलित आणि प्रेमळ दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता आहे. मकर राशी, तुम्ही स्वभावाने खूप महत्त्वाकांक्षी आहात आणि ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यास तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. म्हणून जीवनात समाधान मिळवण्यासाठी गोष्टी शांत गतीने घेणे फायदेशीर ठरेल. आयुष्यातील सर्व संकल्पनांमध्ये हट्टी राहिल्याने तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत आणि तुमच्या जीवनातील उपक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी लवचिकतेसारखे कौशल्य असणे खूप आवश्यक आहे. तुम्ही इतरांशी भावनिक संबंध ठेवण्याच्या बाबतीत निष्क्रिय आहात, जे सूचित करते की भावनिकदृष्ट्या दूर राहणे आणि थंड राहणे तुमच्या नात्यांमधील बंधनावर परिणाम करेल आणि त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक पोकळीसह एकटे वाटण्याची शक्यता असू शकते. मकर राशीच्या लग्नातील विविध ग्रहांचा प्रभाव पाहता मकर लग्नात शनी असेल तर येथील शनी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देतो. तुमची संपत्ती चांगली आहे आणि तुम्ही तुमच्या पालकांच्या खूप जवळ आहात, परंतु तुम्ही तुमच्या भावंडाशी आणि जोडीदाराशी संघर्षपूर्ण संबंध आहेत. शनीच्या कमकुवत स्थानामुळे तुम्ही चिडचिडे होऊ शकता. तुमच्या व्यवसायातील तुमचा दृढ समर्पणामुळे तुमच्या विचार प्रक्रियेत कडकपणा येऊ शकतो आणि तुमचे संबंध कमी सौहार्दपूर्ण बनतील. मकर लग्नातील गुरु. येथे गुरु तुम्हाला आशावादी दृष्टिकोन, विश्वास आणि उदारता यासारख्या सकारात्मक गुणांनी आशीर्वादित करतो, जिथे तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तींचा शोध घेण्यास आवडेल. परंतु तुमच्या वैयक्तिक सवयी आणि खर्चात अतिरेकीपणा आणि उधळपट्टी टाळा. तणाव आणि थकवा येऊ शकेल अशा कोणत्याही प्रकारची अतिरेकी वचनबद्धता टाळण्यासाठी जीवनात शिस्तबद्ध दृष्टिकोन राखणे आवश्यक असेल. मकर लग्नात जर मंगळ असेल. मकर लग्नात मंगळ उच्च स्थानी आहे, जो त्यांच्या चांगल्या लढाऊ क्षमतेचे, तुमच्या सर्व वचनबद्धतेतील चांगल्या शक्तीचे आणि उत्साहाचे संकेत देतो. येथे मंगळ दर्शवितो की तुमची प्रेरणा आणि ऊर्जा आराम मिळवण्याकडे निर्देशित आहे. तुम्हाला आरामशीर चांगल्या मित्रमंडळासह आणि चांगल्या उत्पन्नासह आनंदी राहायचे आहे. मकर लग्नात शुक्र. मकर लग्नातील शुक्र हा सर्वात अनुकूल आणि फायदेशीर ग्रह आहे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संघटित राहण्याची सवय आहे, जिथे संघटित काम आणि संघटित लोकांबद्दलचे तुमचे प्रेम तुमच्या सर्व भौतिकवादी इच्छांमध्ये यश आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची खात्री देते. मकर लग्नात बुध असेल तर. येथे मकर लग्नासाठी बुध ग्रह आहे. सुरुवातीच्या कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर तुम्हाला तुमच्या कामात, आरोग्यात आणि जीवनात यश मिळते आणि तुमच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे. बुध तुमच्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून व्यावसायिक यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील.
तुमच्या बुद्धिमत्तेमुळे, शहाणपणामुळे आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे तुम्हाला संपत्ती मिळवण्याची क्षमता आहे. मकर लग्नातील चंद्र. येथील चंद्र तुमच्या संयमात कधीकधी अडथळा आणतो. बहुतेकदा तो तुम्हाला शांत, गंभीर, विश्वासार्ह बनवतो आणि तुम्ही जबाबदारीचे प्रतीक आहात. भावनिक अशांततेच्या वेळी तुमचे शांत आणि संयमी वर्तन तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर इतरांचा विश्वास आणि प्रेम जिंकण्यास मदत करते. मकर लग्नातील सूर्य. येथील सूर्य तुम्हाला तुमच्या सामान्य दृष्टिकोनात अहंकारी बनवेल. जिथे तुमच्या कामाच्या क्षेत्रात अडथळे येतील, तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये मतभेद असतील, तुम्हाला अज्ञात स्रोतांकडून येणाऱ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. जिथे तुमचे वैयक्तिक नाते तुमचे लक्ष वेधून घेईल, तुमचा ताणतणाव जास्त असेल आणि तुमच्या समस्यांचे मूळ कारण समजून घेऊनही तुमचे शहाणपण काम करणार नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला इतरांशी तुमच्या वागण्यात सावधगिरी बाळगावी लागेल.